कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 25 मेच्या भागात विद्या न डगमगता काकूंच्या तोंडावर बोलून टाकते की तुम्ही आगीत तेल ओतता. काकूंच्या रागाचा पारा चढतो. रागातच ती तिच्यावरती हात उगारते. तेव्हा कावेरी तिचा हात हवेतच रोखून धरते. घरातल्या सर्वांना जबरदस्त धक्का बसतो. त्यांना वाटत असतं की आत्ताच आलेली ही कावेरी, तिची एवढी हिंमत कशी झाली. सुलक्षणाच्या तर डोक्यात तिडीक जाते. तिच्या समोर जाऊन ती तिला खडसावते की मुली, पौर्णिमाचं चुकलंच. तिनं विद्यावरती असा हात उगारायचा नव्हता, परंतु तिचा हात धरण्याची तुझी हिंमत कशी झाली. कावेरी सुद्धा तिला सडेतोड उत्तर देऊन टाकते की बाई माणसावर हात उगारणं खूप चुकीचं आहे. पाहुणी आहेस, पाहुणीसारखी राहा. आमच्या घरच्या गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची तुझी हिंमतच कशी झाली. सुलक्षणाच्या या वाक्यावरती कावेरी परत एकदा तिला सडेतोड उत्तर देते की मग यांच्यावर हात उगारण्याची यांची हिंमत कशी झाली. कावेरी सुलक्षणाच्या तोडीस तोड निघालेली असते. ती तिची बोलतीच बंद करते. तिथे वातावरण खूप तापलेलं असतं. रागात असलेली सुलक्षणा कावेरीला फक्त एकच प्रश्न विचारते की आमच्या घरातले नियम तुला माहिती आहेत की नाहीत. कावेरी आता तिची बाजू स्पष्ट मांडणार. तिचं मत तिला विचारातही घ्यायचं नसतं. सुलक्षणा परत 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 तेच बोलते. एकच प्रश्नावरती ती अडून राहते की आमच्या घरचे नियम तुला माहिती आहेत की नाहीत. कावेरी सुलक्षणाच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकते की तिला नियम माहितीच नाही आहेत. तेव्हा सुलक्षणा तिला सक्त ताकीद देते की मग ज्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान नाही, गंध नाही, जी गोष्ट मुळात आपल्याला माहितीच नाही आहे, त्याच्यामध्ये नाक खुपसायचं नसतं. एवढी साधी अक्कल तुला नाही आहे का. आता सुलक्षणाने कावेरीची बोलती बंद केलेली असते. ज्या वेळेस सुलक्षणा कावेरीला स्पष्ट बोलते की बायकांनी असला अगोचरपणा करायचाच नाही, तेव्हा धक्क्यात असलेली कावेरी तिला विचारते की म्हणजे बाई माणूस नाही आहे का. धर्माधिकारी कुटुंबाचे बायकांविषयीचे विचार, त्यांची मतं कशी आहेत हे आता प्रत्यक्षात पाहता क्षणी कावेरीचे धाबे दणाणलेले असतात. ती त्यांना विचारते की अरे कुठल्या काळात जगताय तुम्ही. तेव्हा सुलक्षणा तिला म्हणते की तुला जो वाटतंय ना तोच काळ आहे अगं, आणि त्याच नियमानुसार हे घर चालतं. तुला जर काही पटत नसेल तर खुशाल निघून जाऊ शकतेस तू. सुलक्षणाला तर काही फरक पडणार नसतो, परंतु कावेरीचा जीव तर चिकूमध्ये अडकलाय ना. केवळ बाळासाठी तू या घरात आहेस. फक्त यांची आणि यशची इच्छा आहे ना, म्हणून तुला या घरात येऊ दिलं आहे. नाहीतर तुला या घरात साधं पाऊलही टाकू दिलं नसतं. सुलक्षणाचे ते शब्द ऐकताच कावेरी धक्क्याने सगळ्यांकडेच बघायला लागते. सुलक्षणाचा नेहमीचाच तो डायलॉग, ते म्हणजे शिस्त म्हणजे घराची भिस्त. याच एका नियमावरती राहून तिने घरातल्या सगळ्या बायकांना वेठीस ते धरलेलं असतं. कावेरीचा तिच्या विचारांना, तिच्या मतांना विरोध असतो. प्रत्येक घराचे काही ना काही नियम असतात आणि ते नियम त्या घरात पाळले गेलेच पाहिजेत. आणि घरातले नियम जो कोणी मोडेल त्याला शिक्षा तर होणारच. सुलक्षणाचे ते शब्द ऐकता बाकीचे सगळेच जण घाबरलेले असतात. कावेरीच्या समोरच सुलक्षणा, विद्या, संदीप दोघांना सुद्धा घरातले नियम मोडल्याबद्दल खूप मोठी शिक्षा सुनावते. विद्याला ती शिक्षा देते की पुढचे 3 दिवस घरातली सगळी कामाची जबाबदारी तिची असेल आणि घरातले सगळं काम तिने एकटीनेच पार पाडायचं आहे. संदीपला ती शिक्षा देते की पुढचे 3 दिवस तू तुझ्या बायकोचं साधं तोंडही बघायचं नाही आहे. तेव्हा दोघेही धक्क्यात असतात. दोघे एकमेकांकडे पाहतात. कावेरीला तर काही कळेनासं होतं. कसले नियम आहेत यार हे, जिथे नातं तोडण्याचीच भाषा करतायत. शिक्षेच्या नावाखाली स्वतःची मनमर्जी चालवतायत. विद्या एवढी रडत असून सुद्धा मनोमन खूप चांगला विचार करत असते. ते म्हणजे आज पहिल्यांदा त्या घरात तिची बाजू घेऊन कोणीतरी सुलक्षणाशी भांडलंय, ती म्हणजे कावेरी. कावेरीचं इतकं कौतुक वाटतं ना तिला. विद्याला आनंद भलत्याच गोष्टीचा असतो की देवा, आज पहिल्यांदा कोणीतरी या घरात माझ्या बाजूने बोललंय. कावेरी वहिनीनं तूच पाठवलंयस ना, तेही माझ्यासाठी. ते काय ते म्हणतात ना की आलं देवाची मना, तिथे कोणाचे काहीच चालेना. विद्या अजूनही कावेरीबद्दलच विचार करत असते. सुलक्षणा तिला हाका मारून थकते सुद्धा. तेव्हा काकू पुढाकार घेऊन विद्याला भानावर आणतात आणि तिला खडसावतात की वहिनी काय म्हणतायत ऐकतेस ना. सुलक्षणा तिला म्हणते की विद्या, तू ना मनात खूप काही बोलतेस अगं, परंतु तुझ्या मनात आता जे काही चालू आहे ना ते कधीच या घरात अचानक आणलं जाणार नाहीये.
ही गोष्ट कायमची लक्षात ठेवायची. तू एक काम कर ना विद्या, तू ना रोज मनाचे श्लोक म्हणत जा. म्हणजे कसं, सतत मनात खूप काही बोलत असतेस ना तू, ती सवय तरी मोडीत येईल. विद्या, सर्वात महत्त्वाचं काय आहे की आपण मनातही चांगलाच विचार केला पाहिजे. विद्या फक्त निमूटपणे तिच्यासमोर नंदी बैलासारखी मान डोलावते. कावेरीला आता कळून चुकलेलं असतं की धर्माधिकारी कुटुंब हे सुलक्षणाच्या नियमावरच चालतं आणि तिच्या तालावरच नाचतं. कोणीही तिच्या विचारांच्या पुढे जाऊ शकत नाही. सुलक्षणा देवळात जाण्यापूर्वी विद्याला खूप मोठी शिक्षा सुनावून जाते की आत्ता मी देवळात जाते, 1 वाजेपर्यंत मी देवळातून घरी परतेल. त्यापूर्वी तुला घरातल्या सगळ्यांचं जेवण बनवून ठेवायचं आहे. सगळा स्वयंपाक तू एकटीनेच करायचेस आणि घराची साफसफाई सुद्धा. मी घरी परत येता क्षणी मला धुळीचा एक कणही दिसला नाही पाहिजे आणि हे सगळं फक्त तू एकटीनेच करायचं आहे. विद्याला खरं तर धक्का बसलेला असतो, परंतु सुलक्षणाच्या पुढे ती जाऊच शकत नाही ना तिला विरोध करू शकत असते. त्यामुळे ही शिक्षा भोगण्या वाचून तिच्याकडे काहीही पर्याय शिल्लकच राहिलेला नसतो. सुलक्षणा तर ऑर्डर देऊन निघून जाते देवळात. तेव्हा यमुना सुद्धा श्रीकांतला त्याच्या रूममध्ये सोडण्यासाठी जाते. निशाही जाते. तर संदीपला अजूनही विद्याचीच काळजी वाटत असते. काकू मुद्दाम संदीपला ओढत तेथून घेऊन जाते. विद्या एकटी पडते. कावेरी खूप मोठ्या धक्क्यात असते. तिला कळेल असं होतं की या घरात एवढी मनमानी का, कशासाठी, एवढं विचित्र कोण वागतं. तेव्हा विद्या खालतीच कोसळते. ती इतकी रडायला लागते की कावेरीच्या काळजाचं पाणी पाणी होतं. विद्याजवळ जाऊन ती विचारते की असं कोण वागतं. सासूने सुनेवरती हात उगारणं खूप चुकीचं आहे. हे या घराचे नियम असे कसे काय असू शकतात आणि याला विरोध तुम्ही का करत नाहीत. कावेरी विद्याला एकच प्रश्न विचारते, ते म्हणजे तुमच्यासोबत हे सतत असेच वागतात का. तेव्हा भरल्या डोळ्याने विद्या कावेरीला सांगते की या घरात एकच नियम आहे, चुकीला माफी नाही. जो चुकतो त्याला शिक्षा ही मिळतेच. विद्या ज्यावेळेस स्वतःला दोष देत असते तेव्हा कावेरी तिला समजावते की कोणती चूक केली आहे तुम्ही. तुम्ही आजारी पडलात ती तुम्ही चूक केली आहे, की तुम्ही आजारी आहात म्हणून संदीप दादाने तुम्हाला मदत केली ती चूक घडली आहे. हे कसले नियम आहेत या घरचे. विद्या तिच्याकडे पाहत तिला सांगते की कावेरी वहिनी, हेच या घराचे नियम आहेत की पुरुषांनी पुरुषांची कामं करायची आणि बायकांनी बायकांची. कावेरीला वाटत असतं विद्या जर आजारी होती तर तिच्या नवऱ्याने संदीपने तिची कामामध्ये मदत केली तर काय हरकत आहे. एका नवऱ्याने बायकोची काळजी घेणं तिला काही त्यात चुकीचं वाटतच नाही. विद्या रडत असते. हुंदके देत ती कावेरीला सांगते, घरातले नियम मोडलेले मान ना चालत नाही बरं. तेव्हा कावेरी तिला समजावते की हे असले कसले नियम आहेत, असले कसले विचित्र विचार आहेत, तेही आत्ताच्या काळात. विद्या आपली व्यथा कावेरी समोर मनमोकळेपणाने मांडते की संदीपचे विचार नक्की काय आहेत. संदीप विद्याला नेहमी सांगतो की आपण कधी प्रश्न विचारायचे नाहीत. प्रश्न विचारल्याने प्रॉब्लेम सुटत नाही तर प्रॉब्लेम आणखीन वाढतो आणि आपल्याच माणसांमध्ये दुरावा निर्माण होतो. तेव्हा विद्याला आत्ता कुठे लक्षात येतं की सुलक्षणाने तिला नक्की काय शिक्षा केली आहे. इतकी घाबरलेली असते. त्यातून आजारी असून सुद्धा धडपड करायला लागते. कावेरीला ती बडबडते की जाऊ देत ना कावेरी वहिनी, आता मी तुमच्याशी बोलत काय बसते, यायच्या आत मला कामं आटपायची आहेत. आणि ती खूप काही गडबड करायला लागते. कावेरी तिच्या मदतीला जाते, परंतु विद्याला तिची मदत घ्यायचीच नसते. कारण घरातल्या कोणी जर कावेरीला विद्याची मदत करताना पाहिलं तर उगाच कावेरीला सुद्धा त्रास कशाला. सुलक्षणा तिलाही शिक्षा सुनवायला कमी नाही करणार. आपल्यामुळे कावेरीला त्रास नको म्हणून विद्या सगळी कामं स्वतः करायची ठरवते. कावेरीला तिच्याबद्दल इतकं वाईट वाटत असतं. विद्या अजूनही त्या शॉकमधून बाहेरच आलेली नसते. एकटीच बडबडायला लागते की माननी सांगितलेली कामं आटपायची आहेत. बडबडतच ती किचनमध्ये निघून जाते. कावेरीला विद्याची खूप काळजी वाटते. साफसफाई, तीही एवढ्या मोठ्या घराची, तिला किती वेळ लागेल ते काम करायला. एकतर तिला कावेरीची मदत घ्यायचीच नाही आहे, परंतु कावेरीला विचार पडतो की तिला तिच्या कामांमध्ये मदत न करता तिचं काम कसं सोपं करता येईल याचा विचार करते ती. विद्या ज्या वेळेस काम करत असते तेव्हा कावेरीचे लक्ष असतं तिच्याकडे की तिला धुळीचा किती त्रास होतोय. कावेरी स्टोर रूम शोधत शोधत जाते. ज्या वेळेस
तिला मनापासून विद्याची मदत करायची असते. स्टोअररूममध्ये जाता क्षणी कावेरीच्या हाती खूप महत्त्वाची वस्तू लागते. कावेरी ज्या वेळेस बाहेर येते तेव्हा विद्या तिच्या कामातच मग्न असते. तिला त्रासही होत असतो, सतत शिंकाही येत असतात. कावेरी हाक मारताच विद्या वैतागून म्हणते की कावेरी वहिनी, मी म्हटलं ना मला मदत नको आहे तुमची. कावेरी तिला म्हणते की विद्याताई, मी तुम्हाला मदत करायला आलेच नाही आहे, म्हणजे तुमचं काम फक्त मी सोपं करणार आहे. हातातला झाडू खालती ठेवून ती तिला व्हॅक्यूम क्लीनरकडे घेऊन जाते. विद्या खूप खुश होते आणि विचारते की अरे हा व्हॅक्यूम क्लीनर आहे ना, हा कुठे सापडला तुम्हाला? तेव्हा कावेरी तिला उत्तर देते की अहो तुमच्या स्टोअररूममध्येच तर होता ना. हे बघा, तुम्ही ना याने साफसफाई करा, म्हणजे कसं तुम्हाला धुळीचा त्रासही नाही होणार आणि कामही लवकरात लवकर संपेल. विद्याला व्हॅक्यूम क्लीनर कसं वापरायचं ते माहितीच नसतं आणि कामं तर सुलक्षणा घरी यायच्या आधी पूर्ण व्हायला हवी आहेत. म्हणून विद्या कावेरीला सांगते की राहू देत, मी असंच काम उरकते. कावेरी तिला समजावते की मी शिकवते ना हे तुम्हाला कसं वापरायचं असतं ते. आणि त्यानंतर ती ज्या वेळेस विद्याला शिकवत असते की व्हॅक्यूम क्लीनरने साफसफाई कशी करायची, तेव्हा त्याचा जोराचा आवाज होत असतो आणि घरच्या सगळ्यांना म्हणजेच काकू यमुनाला ते खटकतंच. काकू तर येऊन मोठ्याने कांगावाच करायला लागते, आरडाओरडा करते की अरे हा कसला कर्कश आवाज आहे. ती पाहते तेव्हा विद्या साफसफाई करत असते. यमुना सुद्धा तिच्या साथीला येते. दोघेही आरडाओरडा करत असतात, परंतु व्हॅक्यूम क्लीनरचा आवाजच मोठा असतो की त्यांच्या कानांपर्यंत या दोघींचा आवाज पोहोचतच नाही. काकू तर मोठ्याने ओरडून विद्याला विचारत असते की अगं कसला आवाज आहे हा, नक्की तू साफसफाई करतेस की घर उद्ध्वस्त करतेस? कावेरी विद्याचं लक्ष पाठीमागे जातं तर यमुना काकू मोठ्याने ओरडून त्यांना ते व्हॅक्यूम क्लीनर बंद करायला सांगत असतात. दोघेंनाही काही कळेन असं होतं. काकू जेव्हा वैतागून डोक्याला हात लावते तेव्हा विद्याला तर वाटतं की तिचं डोकंच दुखते. शेवटी काकूंकडे काही पर्याय शिल्लक राहत नाही. रागात येऊन ती व्हॅक्यूम क्लीनरची पिनच काढून टाकते आणि डायरेक्ट विद्याच्या अंगावरच धावून येते. विद्या परत एकदा त्यांच्या खचाट्यात अडकलेली असते. कावेरी त्या दोघींकडेही पाहत असते. विद्या तिची माफी मागत असते, परंतु काकू नेहमीसारखं काही समजूनच घेत नाही. उलट तिच्यावरतीच आरडाओरडा करते की अगं विद्या, तुला काही अक्कल आहे की नाही? केवढा तू कर्कश आवाज आहे. केव्हाचपासून मी तिकडून कोकलते की बंद कर, तुला काही ऐकूच येत नाही. तुला ओरडून इथे माझा घसा कोरडा झाला. एवढंच बोलून ती थांबत नाही, तिला शिव्यासुद्धा घालते. पिंडोक, बेअक्कल, मूर्ख. काकू मोठ्याने कांगावा करते. विद्याला ओरडते की आत्ताच्या आत्ताच जा आणि माझ्यासाठी चहा टाक, तुझ्यामुळे माझं डोकं दुखते. शुंभासारखी काय बघतेस माझ्याकडे, जा पटकीने. तेव्हा विद्या डचकते. बिचारीला त्यांची ऑर्डर फॉलो करण्याशिवाय काही पर्यायच नसतो ना. नाईलाजास्तव ती जाणार तर कावेरी तिची मदत करते. कावेरी तिला रोखते आणि तिला सांगते की हे काम संपल्याशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. विद्याला इतकं बरं वाटतं की तिची काळजी करणारं, तिची काळजी घेणारं कोणीतरी घरात आहे. लगेचच यमुना आपलं तोंड उचकटते. कावेरीला ती म्हणते की हॅलो, माने मगाशी तुला काय सांगितलं ते विसरले आहेस का? तेव्हा कावेरीसुद्धा तिला सडेतोड उत्तर देते की जे सांगितलं ते चांगलंच लक्षात आहे माझ्या. विद्याच्या बाजूने कावेरी घरच्यांना विचारते की मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुम्ही सतत विद्याताईंवरती का आरडाओरडा करता? कामच करतायत ना त्या. तेव्हा यमुना विचारते की काम आणि हे असं? तेव्हा कावेरी म्हणते की हो, काम होण्याशी मतलब आहे ना. नाही म्हणजे मानी त्यांना काम पूर्ण करायला सांगितलंय. विद्याताई आपापल्या परीने काम पूर्ण करतायत. मला कळतच नाही आहे की तुमचा नेमका प्रॉब्लेम आहे तरी काय. कावेरी त्या दोघींचा अतिशहाणपणा खपवून घेत नाही, उलट त्यांना लायकीतच ठेवते. त्या दोघींना म्हणते की एवढाच जर आवाजाचा त्रास होत असेल ना, स्वतःच्या रूममध्ये जा आणि दरवाजा बंद करून घ्या, आणि तरीसुद्धा जर आवाज येत असेल तर कानात कापसाचे बोळे घाला. विद्याताई काम त्यांच्या परीनेच पूर्ण करणार. कावेरीचं ते बोलणं ऐकताच या दोघी आता चवताळून उठतात. काकू तर तिला लगेचच खडसावते की वहिनींनी मगाशी तुला काय सांगितलं होतं की फक्त बाळासाठी तुला या घरात ठेवून घेतलंय. पाहुणी आहेस, पाहुणीसारखीच राहा, उगाचच आमच्या भानगडीत नाक खुपसू नकोस. काकू कावेरीला सक्त ताकीद देतात की आमच्या घरच्या गोष्टींपासून दूर राहायचं. कावेरी आता तिथे काही बोलणार तर यमुना सुद्धा तिच्यावर चवताळते. कावेरीचं तोंड बंद ठेवायला सांगते. एवढंच नाही तर यमुना
डायरेक्ट कावेरीची लायकी सुद्धा काढते की आमच्यासमोर साधी उभं राहायची लायकी नाही आहे तुझी आणि तोंड वर करून आम्हाला चाप काय विचारतेस. तुझं नशीब समज की तुला या घरात फुकट ठेवलंय आणि तरीसुद्धा तोंड वर करून आमच्याशी वाद घालतेस. आता तुला इथे राहायची परवानगीच दिली आहे ना, तर आयतं खा पी आणि गुपचूप चालती हो या घरातून. यमुनाचं ते उद्धट उर्मट वागणं पाहता कावेरी आणखीनच चिडते. त्याच जर गोष्टी विद्याने केल्या तर यांना प्रॉब्लेम आहे, परंतु घरच्या मुलीने असं वागलं तर यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हा कसला नाही आहे. आता एवढा सगळा अपमान करून यमुनाचं तोंड काही गप्प बसत नाही. परत परत कावेरीला ती डिवचायलाच लागते की काकू, अगं एवढा सगळा ऐशोआराम कधी हिने बघितलंच नसेल ना, म्हणून येता क्षणी या घरातल्या प्रत्येक गोष्टीवरती हिला हक्क गाजवायचा आहे. हिच्या बापाकडे तर आधीपासून काही नव्हतंच, आत्ता मात्र कावेरीच्या टोक्यात तिडीक जाते. गप्प बसून ऐकून घेतलं होतं सगळं, परंतु प्रश्न तिच्या बाबांचा असतो. कावेरी स्पष्ट तिला ताकीद देते की माझ्या बाबांबद्दल काही बोलायचं नाही. तर आजचा भाग इथे संपतोय. पुढील भागात बघूयात. यमुना मुद्दाम सुलक्षणाचे कान भरते. इतक्यातच विद्या येते. यमुना सुलक्षणाला सांगते की तू घरातून बाहेर पडल्यानंतर तुझ्या दोन्ही सुनांनी त्यांचा मनमानी कारभार सुरू केला. सुलक्षणा त्यानंतर रात्रीच्या वेळी ज्यावेळेस दरवाजा बंद करून बाहेर जाते, कावेरी तिच्यावरती नजर ठेवून असते. कावेरी रूममध्ये शिरते. यशने ते पाहिलेलं असतं. यश आता विचारात पडतो की ही तर डायरेक्ट माचाच विरोध करते, हिला वेळेस थांबवायला हवं.